नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी चार्ट म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजमध्ये कटोरी किती घ्यायची आहे आणि कुठून कशी घ्यायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजावून सांगणार आहे. तर इथे डेमोसाठी मी तुम्हाला 36 साईजचा ब्लाऊज घेतलेला आहे. मी चार्ट देणार आहे तुम्हाला कटोरीचा, त्याप्रमाणे तुम्ही कटोरी घ्यायची आहे. कसा आणि किती हे सुद्धा मी तुम्हाला अगदी व्यवस्थित समजावून सांगणार आहे. इथं मी उंची घेतलेली आहे 14 + 1 15. 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर मी इथे 36 साईज दाखवणार आहे, परंतु सर्व साईजची कटोरी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. इथं उंची झाली. आता आपण शोल्डरचं मार्किंग करून घेऊ. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते कटोरीचं मार्किंग कुठून कसं करायचं. पहा, 5.5 आपला शोल्डर घेतलाय आपण. मुंडा घेतला मी इथं 6. एक अशी लाईन ओढून घ्यायची. आता 36 साईज आहे, त्याचा चौथा भाग होतो 9. पहा इथे 9, या 36चा चौथा भाग 9 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. कंबर 30, त्याचा चौथा भाग 7.5, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 8.5, 1.5 इंच मार्जिन. मुंडा घेऊ 1.25 इंचावरती आणि पुढचा 1.25 इंचावरती. इथे अर्धा इंच डाऊन करून या पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे. पहा, या पद्धतीने. हा झाला पाठीमागचा. पुढच्या मुंड्याला असं 1.25 इंच असं आतमध्ये येऊन एक तिरकी लाईन ओढायची. मुंड्याला जर तुम्हाला परफेक्ट तंतोतंत आकार द्यायला शिकायचं असेल तर आपला व्हिडिओ आहे पहा, मुंड्याला आकार देण्याची ट्रिक. तिथे तुम्ही पाहू शकता. एकदम मी डिटेलमध्ये आकार द्यायला शिकवलेला आहे. आणि हा झाला आपला पुढचा मुंडा. 2.25 इंच गळ्याची रुंदी. पुढचा गळा 6.5 इंचावरती घ्यायचा. इथून घेतलं मी 2.5 इंच आणि एक लाईन अशी ड्रॉ करून आपण इथं गळ्याला आकार देऊन घेऊया. क्रॉस पट्टीसाठी 2.5 इंच, इकडेही 2.5 इंच. एक लाईन ओढून घेऊया क्रॉस पट्टीसाठी. क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी मी इथून 1.25 इंच घेतलेला आहे. आता इथे लक्षात घ्या, मी कटोरीला आकार कसा आणि किती इंचावरती देणार आहे, कटोरी आपण किती घेणार आहे. ही झाली आपली क्रॉस पट्टी. आता कटोरीला आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर छातीनुसार आपली कटोरी किती येणार आहे याचं पहा, मी तुम्हाला सोल्युशन सांगते, म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही किती साईजमध्ये किती कटोरी घ्यायची. हा 36 साईज आहे. आता ही साईज किती आहे 36, तर त्याचा कितवा भाग करायचा आहे आपल्याला 6वा. तर किती होतो त्याचा 6वा भाग 6 इंच. त्यामधून परत आपल्याला अर्धा इंच काय करायचे वजा. 6 मधून अर्धा इंच वजा केल्यानंतर किती राहतात पहा 5.5 इंच. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक छातीची कटोरी घ्यायची असते. तर पहा, मी अजून एकदा सांगते, जी काही छाती असेल त्याचा तुम्हाला 6वा भाग करायचा आहे. जे उत्तर येईल त्यामधून अर्धा इंच वजा करून कटोरी. 36 साईज आहे म्हणून आपण 6वा भाग आपला आला इथं 6, त्यातून अर्धा इंच मी वजा केले, झाले 5.5 इंच. तर ते कुठून घ्यायचं 5.5, इथून इथं 5.5. अजून एकदा असंच 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि एक लाईन ओढून घ्यायची.
इथं वरती 1 इंच जायचं आणि अशी तिरकी लाईन ओढायची आणि इथं आकार द्यायचे आहेत आपल्याला पहा. तर ते असे या पद्धतीने फक्त असा राऊंड. पहा कटोरी किती छान अशी तयार झाली. तुम्ही सुद्धा या पद्धतीने कटोरी तयार करू शकता. परफेक्ट आकार येतात, परफेक्ट आपली हे मेजरमेंट निघतं. तर इथून कटोरी आपण किती घेतली? 5.5. तर हे मेजरमेंट प्रत्येक साईजमध्ये किती घ्यायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगते. इथे आता आपण चार्ट पाहूया. अगदी मी 28 साईज पासून 44 साईज पर्यंत कटोरी चार्ट मी तुम्हाला इथं देणार आहे. तर 28 छाती आहे. तर पहा 28 छातीसाठी त्याचा आपल्याला 6वा भाग करायचा आहे. किती येतोय? 4.6 म्हणजे 4.6. त्यामधून आपण अर्धा इंच वजा केले तर किती होतात पहा? 4.1. म्हणजे इथं तुम्ही कटोरी 4 इंच घेऊ शकता. 30 साईजमध्ये आता 30चा 6वा भाग करायचा आहे. किती येतो? 5. त्यामधून अर्धा इंच वजा केले, 4.5 इंच कटोरी आपल्याला इथं मिळाली. 30 मध्ये तुम्ही किती कटोरी घ्यायची आहे? 4.5 इंच. 32 मध्ये पहा त्याचा 6वा भाग केल्यानंतर 5.3 हा आपल्याला 6वा भाग मिळाला. त्यातून मी अर्धा इंच वजा केले तर किती आले? 4.8. म्हणजेच इथं तुम्ही कटोरी किती घ्यायची आहे? 4.5 इंच. 34 साईज मध्ये पहा याचा 6वा भाग किती होतोय? 5.6. यातून मी अर्धा इंच वजा केले, होतात 5.1. म्हणजे 5 इंच इथं तुम्ही कटोरी घ्यायची आहे. तर 36. आता आपण 36चा पाहिलेलाच आहे. 6 आपला भाग होतो 6वा. यातून मी अर्धा इंच घालवले, वजा केले की होतात 5.5 इंच. मग आपण 5.5 इंच कटोरी घेतली. 38 मध्ये याचा 6वा भाग करायचा. 6.3. यातून मी अर्धा इंच वजा करते, होतात 5.8 म्हणजे 5.6 इंच. 40 मध्ये पहा 6वा भाग करायचा आहे. 6.6. यातून अर्धा इंच वजा करायचे, 6.1 म्हणजे 6 इंच तुम्ही इथं कटोरी घेऊ शकता. 42 साईज मध्ये पहा 6वा भाग 7 इंच येतो. त्यातून अर्धा इंच वजा केले, किती राहणार? 6.5 इंच. आणि 44 मध्ये 7.3. त्यातून अर्धा इंच वजा करायचे, 6.8 म्हणजे 5.7 इंच कटोरी होते या पद्धतीने. तर तुम्ही इथं मी 44 साईजपर्यंत चार्ट सांगितला आहे. तुम्ही 50 साईजपर्यंत सुद्धा तयार करून ठेवू शकता. आता इथे हे जे मी सर्व मेजरमेंट दिलेलं आहे हे आहे मूळ कटोरीचं मेजरमेंट. या पद्धतीने तुम्ही, मी मगाशी जसं ड्राफ्टिंग सांगितलं तिथं कटोरी घेतली त्या पद्धतीने तुम्ही कटोरी घ्यायची आहे. तर हा चार्ट तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी उपयोगी पडेल. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.